गॉड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. त्यांनी सांगितलं होतं की या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना जर कोणी बाहेर काढू शकत असेल तर ते त्यांचं शिक्षण. तुम्ही शिक्षणाने तुमचं घरची परिस्थिती, समाज आणि समाजासोबतच देश आणि देश नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण मजल मारू शकतो आपल्या शिक्षणाच्या बळावर. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशात जाऊन ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता त्या व्यक्तीने विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आपली जी घरची परिस्थिती आहे त्यात सुधारलीच, पण आपल्या देशाला संविधान देऊन गेले. तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले, एका अविद्येनं केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात मोठं कार्य जे केलंय ते म्हणजे स्त्री शिक्षणाचं. त्या वेळेचा काळ होता, त्यावेळेस महिलांना, स्त्रियांना घराच्या बाहेर पाऊल काढू दिलं जात नव्हतं. तर त्यांनी सर्वात पहिला निर्णय घेतला आपल्या पत्नीला शिकवण्याचा. तर त्यांनी म्हटलं, सावित्री तू पहिलं पाऊल उचल, तू पहिलं पाऊल उचल, तुझ्या एका पावलानं उद्याचा इतिहास घडणार आहे सावित्री, तू पहिलं पाऊल उचल. तसेच त्यांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि जेव्हा पेरणीची कामं चालू होती शेतामध्ये तेव्हा पेरताना एक मक्याचा दाणा ते जमिनीमध्ये टाकायचे आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांना उपदेश करायचे, बघ सावित्री, आज एका दाण्यानं जर स्वतःला गाडून घेतलं नाही तर उद्या उभं कणीस निर्माण होत नाही. आणि म्हणून आपण दोघांनी जर स्वतःला समाजासाठी अर्पण केलं नाही तर उद्या आपला समाज शिक्षित होणार नाही, तो वर येणार नाही. तसेच त्यांनी सती प्रथा, नंतर बाल विवाह अशा भरपूर साऱ्या ज्या वाईट गोष्टी होत्या समाजातल्या त्यांना आळा घालण्याचं काम केलं. तर असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सरांनी पुष्पहार अर्पण करून पूजन करावं अशी मी सरांना विनंती करतो. सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तर स्त्री शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलंय. मला 2 ओळी आठवतं एका गाण्याच्या. मी सरांना विनंती करतो की सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. तर यांचं जे उपकार आहे की आज आपल्या देशाचे राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे, तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद.